नमस्कार. मी पूनम केतकर. मी एक न्यूट्रिशनिस्ट आणि फिटनेस कोच आहे. आज आहे आपल्या भारताचा इंडिपेंडन्स डे म्हणजेच स्वातंत्र्य दिवस. चला तर मग आजपासून आपण आपल्या वाईट सवयी, अनहेल्दी लाईफस्टाईल ह्याच्यापासून स्वातंत्र्य मिळूया म्हणजेच फ्रीडम मिळूया. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 5 टिप्स. आपण त्याला म्हणूया आरोग्य स्वातंत्र्याची 5 पावलं. कसलं भारी नाव आहे ना. चला तर मग माझी तुम्हाला पहिली टिप आहे म्हणजेच आपलं पहिलं पाऊल आहे ते म्हणजे ईट लोकल रिअल फूड. म्हणजे काय हो, तर लहानपणापासून तुम्हाला तुमची आई आजी जे काय खाऊ घालत आली आहे तेच खा. त्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिशन असतं. म्हणजेच काय तर वरण भात, पोळी भाजी, कोशिंबिरी, भाकरी, सीझनल भाज्या, सीझनल फ्रूट नक्की खा, पण इन मॉडरेशन, प्रमाणामध्ये खा. माझी दुसरी टीप आहे, जरा शरीर हलवा. म्हणजे असं असं हलवायचं नाही हो, म्हणजे जिमला जा. आता काही काही लोक म्हणतील नाही आवडत आम्हाला जिमला जायला. ठीक आहे, मग घरी होम वर्कआउट करा. तेही नाही आवडत तर मग तुम्ही घरची कामं करा. मला तर असं कधी कधी वाटतं, जर आपण आपल्या बायकांना काढून टावलं ना तर आपण अतिशय असं एकदम हेल्दी आणि फिट बनू. म्हणजे हसण्याचा मुद्दा सोडा, पण खरंच घरकाम करा, मुलांसोबत खेळा, पेट असेल तर त्याला फिरवायला न्या, लिफ्टचा वापर कमी करा, स्टेअर्स वापरा. आणि जेव्हा तुम्ही फोनवर बोलता ना तेव्हा घरातल्या घरात चाला. म्हणजेच काय, दिवसभर स्टे ॲक्टिव्ह, दिवसभर ॲक्टिव्ह राहा. माझी तुम्हाला तिसरी टीप आहे ती म्हणजे भरपूर पाणी प्या. आता हायड्रेशनसाठी तर पाणी नक्कीच गरजेचं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण पाण्यामुळे आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडायला मदत होते आणि मेटाबॉलिझम वाढण्यासाठी पण मदत होते. म्हणून दररोज 2 ते 3 लिटर पाणी नक्की प्या. माझी तुम्हाला चौथी टीप आहे ती म्हणजे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी, म्हणजेच मेंटल हेल्थ. सध्या स्ट्रेस कोणाला नाही आहे, बरोबर की नाही? पण तो स्ट्रेस कसा मॅनेज करायचा, कसा हँडल करायचा ते फार महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्ही सुरुवातीला दररोज 2 ते 5 मिनटं मेडिटेशन करा. ते नाही आवडत तर तुम्ही डीप ब्रीदिंगचे एक्सरसाइजेस करू शकता. आणि तेही नसेल आवडत, जेव्हा तुम्ही अंडर स्ट्रेस असाल तेव्हा तुमच्या जवळच्या एका मित्रमैत्रिणीला फोन करा, 5 मिनटं मनसोक्त गप्पा मारा आणि बघा कसा मूड चेंज होतो ते. माझी तुम्हाला पाचवी टीप आहे ती म्हणजे नाही म्हणायला शिका. आता कशाला नाही म्हणायचं, तर तुम्ही जंक फूडला नाही म्हणू शकता, प्रोसेस फूडला नाही म्हणू शकता, आपल्या आजूबाजूच्या जे टॉक्सिक किंवा निगेटिव्ह लोक आहेत त्यांना नाही म्हणायला शिका, काही प्रमाणात सोशल मीडियाला नाही म्हणायला शिका, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वतःबद्दलच्या ज्या काही अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहेत त्यांना नाही म्हणा. सो ही होती माझी 5 पावलं तुमच्या स्वातंत्र्याच्या आरोग्यासाठीची. तर नक्की नुसतं ऐकू नका, नक्की फॉलो करा. तर चला तर मग आजपासून आपण आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी, मनासाठी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची म्हणजेच फ्रीडमची सुरुवात करूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद अँड ग्रॅटिट्यूड.